काल परवा परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील संविधानाची एका माथेफिरूने विटंबना केल्यामुळे मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले। सुरुवातीला तर तिथे उपस्थित असलेल्या संविधान प्रेमींनी त्या माथेफिरूला चांगला चोप दिला। दरम्यान या घटनेनंतर परभणी शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आणि त्यांनी परभणी बंदची हाक दिली होती। पण नंतर या बंदला आक्रमक वळण लागलं आणि काही आंदोलकांकडून दुकानांची थेट जाळपोळ करण्यात आली। शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात आला होता। या सगळ्या दरम्यान पोलीस आणि आंदोलक आमने सामने आल्यानं शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली होती। तर काही ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक सुद्धा केलेली पाहायला मिळाली। त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, शिवाय सौम्य लाठीचार्ज देखील केला। यावेळी प्रकरणात पोलिसांनी काही आंदोलकांना अटकही केलेली होती। त्यातीलच एका तरुणाचा आज न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी सध्या TV9 या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समोर आलेली आहे। नेमकं काय प्रकरण आहे सविस्तर जाणून घेऊयात। परभणी शहरात बुधवारी झालेल्या आंदोलनावेळी अनेक ठिकाणी तोडफोड झाली, वाहनांचे टायर जाळले गेले। अगदीच काय तर आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात खुर्च्यांची फेकाफेकी देखील करण्यात आलेली होती। या घटनेमुळे पोलिसांकडून बळाचा देखील वापर करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी घटनेसाठी जबाबदार असलेल्या 50 जणांच्या लोकांना ताब्यात घेतलं। त्याचबरोबर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात त्यांच्यावरती गुन्हे देखील नोंदवण्यात आले। त्याचबरोबर परभणी शहरात सध्याच्या घडीला जमावबंदी आहे, मात्र कोणतीही संचारबंदी नाही। परिस्थिती हाताळण्यासाठी संचारबंदीची आवश्यकता वाटत नाही, असं IG शहाजी उमप यांनी स्पष्ट केलंय। SRPF शहरात बोलवण्यात आले आहे। संवेदनशील ठिकाणी आम्ही त्यांचा वापर करणार असल्याचंही शहाजी उमप यांनी स्पष्ट केलं होतं। पण आता परभणीत घडलेल्या या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा काल कारागृहात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सुरुवातीला परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सदर बातमी ही खोटी असल्याचा दावा करण्यात आला होता। स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनीही समोर येत ही अफवा असल्याचं सांगितलेलं होतं। पण आता TV9 या वृत्तवाहिनीने या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची बातमी दिली आहे। मृत तरुणाचं नाव सोमनाथ सूर्यवंशी, वय 35 असून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं। या प्रकरणामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे IG शहाजी उमप पुन्हा एकदा परभणीत दाखल झाले आहेत। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाहीये। एकूणच तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण जाणून घेण्यासाठी न्यायाधीशांच्या उपस्थितीत पोस्टमार्टम करण्यात येणार आहे। पोस्टमार्टम रिपोर्ट समोर येईल तेव्हा मृत्यूमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे। आता नांदेड की संभाजीनगर नेमकं पोस्टमार्टम कुठे होणार हे येणाऱ्या काळात समजेल। त्याबाबतचा निर्णय पोलीस लवकरच घेतील अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळाली आहे। पण आता नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण परभणी दगडफेक प्रकरणातला आरोपी होता। तो न्यायालयीन कोठडीमध्ये होता आणि त्याला कोठडीमध्ये हृदयविकाराचा झटका झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते। पण पोलिसांनी या प्रकरणी ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिल्याचं कळतंय। सध्या परभणीच्या सामान्य जिल्हा रुग्णालयाबाहेर आंबेडकरी अनुयायांची गर्दी झालेली देखील पाहायला मिळते। अधिकृत माहिती लवकरच IG शहाजी उमप जाहीर करतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। पण दगडफेक प्रकरणातल्या आरोपीचा अशा पद्धतीने कोठडीत मृत्यू होणं कुठेतरी शंकास्पद आहे, असा सूर परभणीतल्या आंबेडकरी अनुयायांकडून येतोय। पण तुम्हाला नेमकं काय वाटते? कोठडीत असताना एका तरुणाचा असा संशयास्पद मृत्यू होणं आणि पोलिसांनी याबाबत कोणतीही माहिती न देणं, याला काय म्हणायचं? तुमची मतं देखील कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।